नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची शान असलेले पैठणी साड्यांचं ऍक्च्युली माझ्याकडे कलेक्शन जे आहे ते मी दाखवणार आहे. पैठणी साडी म्हटलं की परंपरा, श्रीमंती आणि अभिजात सौंदर्य याचं अप्रतिम मिश्रण आहे. लग्न समारंभ असो, सण असो किंवा खास समारंभ, पैठणी नेहमीच उठून दिसते. सो इकडे मी तुम्हाला फर्स्ट साडी ओपन करून दाखवते. ही जी फर्स्ट साडी आहे ती पिंक आणि ब्ल्यू कलर मध्ये आहे. ऍक्च्युली पिंक कलरचा पदर आहे आणि ब्ल्यू कलर मध्ये फुल साडी आहे. मी साडी ओपन जास्त करून दाखवू शकत नाही कारण ती प्रॉपर घडी केलेली आहे आणि परत ती तशीच ठेवणं इम्पॉसिबल होऊन जातं. सो मी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करते. तर तुम्ही बघू शकता इकडे साडीमध्ये किती छान डिझाईन आहे. इकडे ब्ल्यू कलर जो एकदम उठून दिसेल आणि कोणत्याही कलर वरती सूट होईल अशी ही साडी आहे. तर बघू शकता तुम्ही पिंक आणि ब्ल्यू कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते भरपूरच छान वाटत आहे. पूर्ण साडीला डिझाईन आहे. जी तुम्ही बुट्टी बघताय ती पूर्ण साडीवरती आहे आणि हा पदर आहे. पदर सुद्धा भरपूर छान आहे. ऍक्च्युअल मध्ये ही घातल्यावरती साडी भरपूर 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 छान वाटते. सो ही माझी फर्स्ट आणि फेवरेट साडी आहे जी मी फर्स्ट घेतलेली आणि ही मी माझ्या पसंतीच्या वेळेस घातलेली. सो सगळ्यांना भरपूर आवडलेला हा लुक आणि ही माझी फेवरेट साडी आहे तेव्हापासूनच. सो ही आहे माझी नेक्स्ट साडी. सो ही माझी पर्सनली फेवरेट आहे जी मी आता भावाच्या लग्नासाठी घेतलेली. जी मला खूप खूप लोकांनी कमेंट केलेलं की भरपूर छान साडी आहे, कलर भरपूर छान आहे. हा भरपूर युनिक कलर आहे, तुम्ही बघू शकता इकडे आणि सेल्फ बॉर्डर आहे त्याला. ही बुट्टी जी आहे ती मी एकदम छोटी छोटी वाली बुट्टी घेतलेली. ऍक्च्युली आम्ही सगळ्या बहिणींनी मॅचिंग केलेलं सेम साडी घेतलेली, फक्त कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे घेतलेले. सो मी हा कलर चूज केलेला. हा कलर मला भरपूर भरपूर छान वाटत आहे इकडे. सो तुम्ही बघू शकता याच्यावरती किती डिटेलिंग छान आहे. मोरपंखी अशी डिटेलिंग आहे. मोराचे सगळे डिटेल्स आहेत आणि इकडे ही साडी सुद्धा भरपूर छान वाटत आहे. हा ऍक्च्युली सो इकडे आपण ओपन करत आहोत थर्ड नंबर वाली साडी. थर्ड नंबर साडी जी आहे ती मी भावाच्या हळदीसाठी घेतलेली आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता हा पदर आहे. पदरावरती पण छान डिटेलिंग केलेली आहे आणि ओपन केल्यावरती तुम्हाला दिसलंच असेल की ही दोन कलर मध्ये आहे, येलो आणि ग्रीन. जी सगळ्यांची चॉईस असते की या दोन कलर मध्ये आपल्याकडे एक तरी साडी असावी. जे कॉम्बिनेशन्स बघायला पण छान वाटतं, दिसायला पण छान वाटतं आणि डिसेंट लुक येतो. सो तुम्ही बघू शकता पत्राची डिटेलिंग्स आणि आतमध्ये साडीवरती डिटेलिंग. ही जी बुट्टी आहे ही ओव्हरऑल साडीवरती आहे. ती घातल्यावरती भरपूरच छान दिसते आणि रॉयल लुक सुद्धा येतो. सो ही आहे माझी थर्ड नंबरची साडी. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर आता ओपन करत आहोत आपण फोर्थ नंबर वाली साडी. तर फोर्थ नंबर वाली साडीमध्ये तुम्ही बघू शकता ही जी साईड आहे ती पदराची साईड आहे. पदर हा पिंक कलर मध्ये आहे. तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल आतापर्यंत की माझ्या मोस्ट ऑफ साड्यांमध्ये तुम्हाला पिंक कलर जास्त दिसेल. पिंक इज माय फेवरेट कलर. पण पिंक कलर मध्ये माझी एक ही साडी नाहीये प्रॉपर पिंक कलर मध्ये, पण पिंक कलरच्या बॉर्डर मध्ये तुम्हाला बऱ्याच साड्या बघायला भेटतील. सो ही माझी ओढ भरणीची साडी आहे. सो तुम्ही बघू शकता पोपटी आणि पिंक कलर ह्या दोन कलर मध्ये मी साडी चूज केलेली आहे. ही माझी फेवरेट साडी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण पूर्ण साडीवरती मोर आहेत, मोरची डिटेलिंग आहे आणि ही घातल्यावरती एकदम सुंदर दिसते ही साडी. ह्या साडीमध्ये बरेच फोटोशूट केलेले आहेत मी, जे प्रेग्नेन्सी मध्ये केलेले आहेत. सो ही भरपूर भरपूर छान वाटते साडी घातल्यावरती. सो फायनली आपण ओपन करत आहोत फिफ्थ नंबर वाली साडी. तर तुम्ही बघू शकता इकडे ही फिफ्थ नंबर वाली साडी आहे. ही सुद्धा पिंक कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. पिंक आणि स्काय ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे. सो ही साडीवरती सुद्धा बुट्टी आहे जी ओव्हरऑल साडीवरती आहे ती छान दिसते ऍक्च्युअल मध्ये. सो ही जी साडी आहे ती ही मोस्टली मी नॉर्मल सुद्धा वेअर केलेली आहे आणि सहावारी टू नऊवारी मध्ये सुद्धा त्याचं बऱ्याचदा ट्रान्सलेट करून घातलेली आहे. त्याच्यामुळे तिचा जो लुक आहे तो एकदम छान वाटून जातो. तुम्ही बघू शकता अंगावरती टाकल्यावरती किती लुक चेंज झालेला आहे. ही साडीचा पदर जो आहे त्याच्यावरती सुद्धा डिटेलिंग एकदम छान दिलेली आहे. इकडे तुम्ही बघू शकता डिसेंट बॉर्डर आहे. सो देन ही आहे माझी सिक्स नंबर वाली साडी. इकडे तुम्ही बघू शकता किती
एकदम रेड कलर मध्ये आहे, जो भरपूर उठून दिसतो. कलर हा प्रत्येकाच्या वॉर्डरोब मध्ये हा कलर असायलाच पाहिजे असं मी तर म्हणेन. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे रेड अँड ग्रीन, इट्स युनिक. भरपूर भरपूर छान वाटतं ही घातल्यावरती. तुम्ही तुमचा कलर कोणताही असू दे, कितीही सावळे असाल, कितीही गोरे असाल, तरी तुम्हाला हा कलर उठूनच दिसणार. मी माझ्यावरून सांगते, मी जेवढ्या वेळेला ही साडी घातलेली आहे तेवढ्या वेळेला मला छान छान कमेंट्स आलेले आहेत. सो तुम्ही तुमच्याकडे हा कलर असायलाच पाहिजे असं मी म्हणेन. सो तुम्ही इकडे बघू शकता किती छान याच्यावरती मोराची पूर्ण डिटेलिंग आहे. याची बॉर्डर सुद्धा किती छान आहे. तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल की ग्रीन कलरचे जी बॉर्डर आहे ती रेड वरती किती छान दिसून येते. सो ही आहे माझी 5th नंबर वाली साडी. सो दिस इज द लास्ट बट नॉट लिस्ट साडी. सो ही साडी ब्लॅक कलर मध्ये आहे, सेल्फ बॉर्डर आहे. आतापर्यंत मी तुम्हाला ज्या साड्या दाखवल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महागडी साडी ही आहे. ही साडी जी आहे ती प्युअर सिल्क मध्ये आहे. ही हाताने विणलेली साडी आहे. सो तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट साडी आहे ती. हातात घेतल्यावरच कळते किती किती सॉफ्ट साडी आहे. तर ह्या साडीवरती पूर्ण तुम्हाला ही अशी बुट्टी दिसेल. ही ब्लॅक मध्ये आहे, जी संक्रांतीसाठी एकदम बेस्ट साडी आहे. तर ह्याचा पदरावरती तुम्ही बघू शकता अशी पूर्ण अशी जाली लावलेली आहे. सो ही एकदम प्युअर वाली साडी आहे आणि ती घातल्यावरती वाटत सुद्धा नाही की आपण साडी वेअर केली, अशी ही साडी आहे. ह्याची सेल्फ बॉर्डर आहे जी भरपूर छान वाटते घातल्यावरती. मी ही रिसेंटली बाबूच्या बर्थडे साठी घातलेली, सेकंड बर्थडे साठी, आणि भरपूर लुक छान क्रिएट झालेला आहे. तर हे होतं माझं साडीचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती न्यू असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. सो तुम्हाला बाकीचे व्हिडिओचे डिटेलिंग्स व्हिडिओ पोस्ट केल्या केल्या लगेचच तुमच्यापर्यंत येतील. आणि होप सो तुम्ही मला सबस्क्राईब कराल. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.